नमस्कार मित्रो. कोणत्याही देशाचं उत्पन्न किती आहे हे कसं काढायचं असतं तर त्याच्या GDP वरून. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखादा व्यक्ती जर एक नोकरी करतोय तर तो दिवसाला 700-800 रुपये, महिन्याला एक 20,000 30,000 कमवतोय, वर्षाला 2 लाख रुपये कमवतोय. तर अशा रीतीने त्याचं उत्पन्न काढलं जाते. तर 2 लाख जर कमवत असेल तर तो किती खर्च करू शकतो किंवा किती कर्ज घेऊ शकतो, किती फेडलं जाऊ शकतं, हे आपल्याला अंदाज मिळतो. तसंच एखाद्या देशाला चालवायचं झालं तर देश किती उत्पन्न काढत आहे तर त्याच्यावरून किती तो कर्ज घेऊ शकतो किंवा किती त्या देशाला एक देश किंवा एक आंतरराष्ट्रीय बँक त्याला कर्ज देऊ शकते, या सर्व गोष्टी ठरवल्या जातात. त्यासाठी महत्त्वाचं असते ते GDP. त्याला आपण GDP म्हणून बोललं जाते. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, म्हणजे वार्षिक उत्पन्न किती आहे ते हे कळतं. तर आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आहे. कारण की भारत हा एक बलाढ्य देश आहे. भविष्यात नोकरीच्या संधी कशा असणार आहेत याबाबत आज आपण बोलणार आहोत. तर जगामध्ये सगळ्यात जास्त उत्पन्न असलेला देश कोणता आहे किंवा आपण कुठल्या स्थानी आहे जर बघायचं झालं तर जगामध्ये सर्वात जास्त उत्पन्न असणारा देश म्हणजे अमेरिका, ज्याचं जवळजवळ 33 ट्रिलियनच्या जवळपास आहे आणि चायनाचं 20 ट्रिलियन आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर येतो तो जर्मनी आणि चौथ्या क्रमांकावर आहे तो भारत देश. 4.15 ते 4.18 ट्रिलियन हे वार्षिक उत्पन्न या रेंजमध्ये असतं. तर जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असणारा आपला हा भारत देश पण उत्पन्नाच्या बाबतीत फार कमी आहे. आपण जर कम्पेअर केला अमेरिकेशी आणि चायनाशी तर आपल्या देशाचं जे उत्पन्न आहे ते फार कमी आहे. तर का कमी आहे? कारण की जितकं आपण जास्त मटेरियल एक्सपोर्ट करू, म्हणजे बाहेरच्या देशांना आपण पाठवू, तितकं जास्त आपलं उत्पन्न वाढतंय. आपल्या देशामध्ये जे उत्पन्न तयार होतं ते आपण कंझ्युम करतो, त्याच्या व्यतिरिक्त आपण बाहेरून इम्पोर्ट करून घेतो. म्हणजे बाहेरील देशातून मटेरियल्सना मागवलं जातं. आपण एक्सपोर्ट कमी करतो आणि इम्पोर्ट जास्त करतो. त्याच्यामुळे आपल्या देशाचं उत्पन्न हा कमी आहे. फक्त 4.15 ट्रिलियन आहे. तर येत्या भविष्याच्या काळामध्ये जितकं इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन होईल आणि जितकं ॲग्रिकल्चरल प्रोडक्टिव्हिटी वाढेल किंवा इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन होईल, इंडस्ट्रीज वाढतील, तितकं आपल्या देशाचं GDP वाढण्याची शक्यता असते. तर आज कम्पेअर केला तर चायना आणि अमेरिकेच्या बाबतीत, कारण की लोकसंख्या जवळजवळ जगामध्ये सगळ्यात जास्त आपल्या देशामध्ये आहे आणि फक्त 33 कोटी अमेरिकेमध्ये आहे. 33 कोटी असताना सुद्धा तिथे हाय इन्कम सोर्सेस आहेत. त्याच्यामुळे तिथल्या लोकांचे उत्पन्न सुद्धा जास्त आहे. म्हणजे प्रत्येकी जरी एखाद्या व्यक्तीचं जरी उत्पन्न बघितला तरी सुद्धा तिथं जास्त आहे. ॲव्हरेज जर ज्याला आपण नॉमिनल पर कॅपिटा इन्कम असं म्हटलं जातं, ते जवळजवळ भारतामध्ये $2,813, म्हणजे जवळजवळ वर्षाला एका व्यक्तीचं जर उत्पन्न जर किती आहे म्हणून विचारलं तर जवळजवळ 2 ते 2.5 लाख रुपये एवढंच उत्पन्न आहे. तर हे फार कम्पेअर केलं तर बाकीच्या देशांना आपल्या देशामध्ये फार कमी आहे. का कमी आहे? कारण की आपलं देशाचं उत्पन्न म्हणजेच एक्सपोर्ट करण्याची क्षमता आहे ती कमी आहे. आपल्या देशाचं उत्पन्न वाढवण्यासाठी किंवा एक्सपोर्ट वाढवण्यासाठी सरकार याच्यासाठी नक्कीच काम करेल. आणि आपल्याला जर जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर किंवा पहिल्या क्रमांकावर यायचं असेल तर आपल्याला इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन किंवा आपल्या देशाचे एक्सपोर्ट हे वाढवावे लागतील. थोडं पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर येणं फार कठीण आहे, कारण की नॅचरली रिसोर्सेस किंवा काही नॅचरल कंडिशन्स सुद्धा तुम्हाला फेवर केले पाहिजेत. पण तिसऱ्या क्रमांकावर येण्याचा प्रयत्न करणं सुद्धा सर्वात मोठी गोष्ट आहे. तर त्या क्रमांकावर येण्यासाठी देशाचं उत्पन्न वाढलं पाहिजे. उत्पन्न वाढणार कसं? इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, म्हणजे इंडस्ट्रीज वाढले पाहिजे किंवा ॲग्रिकल्चरल एक्सपोर्ट जो आहे तो वाढला पाहिजे, स्टँडर्डायझेशन झालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतरच वाढतील. तर नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी बदलत असताना नोकरी ज्या आहेत
किंवा नोकरीचे जे संधी आहेत त्या नक्कीच वाढणार आहेत. कारण की बाहेर तुमचं मटेरियल एक्सपोर्ट कधी होणार? कारण की ज्यावेळी एक क्वालिटी मटेरियल असेल, म्हणजे जगामध्ये एखाद्या देशामध्ये जर आपल्या देशाचं प्रोडक्ट आणि दुसऱ्या देशाचं प्रोडक्ट सुद्धा तिथं असेल, तर तो व्यक्ती आपल्या देशाचं कधी निवडणार? ज्यावेळी त्याच्यामध्ये काहीतरी क्वालिटी असेल, तरच तो निवडणार. अदरवाईज तो निवडणार नाही. फक्त स्वस्त म्हणून तो निवडणार नाही किंवा त्यांचं देशाचं स्वस्त आहे म्हणून निवडणार. त्याच्यामध्ये क्वालिटी सुद्धा शोधलं जातं. तर आपण विथ क्वालिटी आणि विथ रिझनेबल प्राईस ज्यावेळी आपण एक्सपोर्ट करू बाहेरच्या देशांना, त्यावेळी आपला एक्सपोर्ट हा वाढेल. आपल्या देशाचा प्रोडक्ट जो आहे तो कन्झ्युम व्हायला सुरू होईल आणि ऑटोमॅटिकली ज्यावेळी कन्झ्युम व्हायला सुरू होईल, क्वालिटी प्रोडक्ट्स ज्यावेळी एक्सपोर्ट व्हायला सुरू होतील, त्यावेळी नक्कीच आपल्या देशाचं एक्सपोर्ट वाढणार आणि एक्सपोर्ट जेवढा वाढेल, त्यावेळी प्रत्येक व्यक्तीची जी इन्कम आहे ती नक्कीच वाढेल. तर इंडस्ट्रियल आणखीन थोडे वाढतील. त्यामुळे आणखीन जॉब्स जे आहेत ते क्रिएट होतील. म्हणजे इंडस्ट्रियल फील्डमध्ये, इंजिनिअरिंग फील्डमध्ये, मेडिकल असू दे, इंजिनिअरिंग असू दे, कोणत्याही क्षेत्रात हे येत्या भविष्याच्या काळामध्ये संधी वाढणार आहे. कारण की आपण आज जगामध्ये 4थ्या क्रमांकावर आहोत उत्पन्नाच्या बाबतीत. पण 4थ्या क्रमांकावर आहे म्हणून आपण वर आहे असं नाही. जर तुम्ही वरच्या 2 नंबरला जर कंपेअर केला, पहिल्या आणि दुसऱ्या नंबरला, तर आपलं उत्पन्न फारच कमी आहे. त्यामुळं नोकरीच्या ज्या संधी आहेत त्या फार आहेत. त्यामुळं आपण त्या बाबतीत आपल्याला स्किल जे आहे ते डेव्हलप करून घेतलं पाहिजे, अपग्रेड करून घेतलं पाहिजे. कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त येत्या काळामध्ये उत्पन्न वाढेल, त्या क्षेत्रामधले जर तुम्ही स्किल अक्वायर केला, तर नोकरी त्या क्षेत्रामध्ये करत असाल तर नक्कीच त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगली संधी मिळणार आहे, चांगल्या नोकऱ्या हे नक्की मिळणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.